सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। टेंभुर्णी येथील आश्रमशाळेत उपसंचालकाची शिक्षकांना अपमानास्पद वागणूक, तक्रार देऊन देखील अद्याप कारवाई नाही। 20/12/2024 रोजी 2 कर्मचारी व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक कुशाल गायकवाड शाळा तपासणीसाठी आले होते। तपासणीच्या नावाखाली येऊन आर्थिक मागणी करतात आणि विनाकारण शाळेत सुविधा नाहीत असे धमकावून आर्थिक मागणी करत असल्याने असे आश्रमशाळेत संचालकाने आरोप केला असून आश्रमशाळेत महिला मुख्याध्यापक यांना 1.5 लाखापर्यंत पगार घेता काम करायला नको, तुम्हाला नुसत्या सह्या करून पगार घ्यायला पाहिजेत, तुम्ही म्हातारा झालात, अक्कल येत नाही असे अपमानास्पद बोलून गायकवाड यांनी अवमान केल्याने त्यांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडे लेखी तक्रार दिनांक 20/12/2024 रोजी दिली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। यापूर्वी देखील कुशाल गायकवाड सोलापूर जिल्ह्यात आश्रमशाळा तपासणीसाठी येतात, पण शाळा तपासणीचा शेरा देत नाहीत। याबाबत नाराजी असून आर्थिक पुरवठा केल्यानंतर शेरा बुकमध्ये शेरा देतात आणि शाळा तपासणीचा 1 युनिटचा दर 1 लाखापर्यंत असून त्याची वसुली करण्यासाठी सोलापुरातील गणेश मठपती, हिरेमठ, किसन भोसले पाटील, पवार नावाचे व्यक्ती ठेवले असून त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने केली आहे। टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडे दिलेल्या तक्रारीवर इतर बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा लवकरात लवकर वरिष्ठाकडे न्याय मागणार असल्याचे आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। यापूर्वी वसुलीसाठी ठेवण्यात आलेले किसन भोसले पाटील यांची अँटी करप्शनकडे गुन्हा दाखल असून तेही प्रकरण प्रलंबित असल्याचे समजते। असे असताना पुन्हा कुशाल गायकवाड यांच्यासमवेत किसन पाटील देखील यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होता।